पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। राज्याच्या औद्योगिक विस्ताराच्या अनुषंगाने एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलंय। फडणवीस राजकीय गाठीभेटी घेणार का याकडे देखील लक्ष असेल। उद्योग वाढीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा दिल्लीचा हा महत्त्वाचा दौरा आहे। वार्षिक सीआयआयच्या बिझनेस समिट 2026 ला ते उपस्थित राहणार आहेत। इराणचे खेळ आता कायमचे बंद होतील। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला। ओबामा आणि बायडेन यांच्यावर देखील त्यांनी सडकून टीका केलेली आहे। खासदार श्रीकांत शिंदे 22 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत। 16 मे ते 15 जुलैपर्यंत त्यांचा दौरा असेल। दौऱ्यादरम्यान श्रीकांत शिंदे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहे। श्रीकांत शिंदे 3 टप्प्यात हा दौरा करणार असून पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती, अकोला हा त्यांचा दौरा असेल। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली। तिसऱ्या टप्प्यात बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर असा त्यांचा दौरा असेल। माननीय श्रीकांत शिंदे साहेबांचा पुढील 2 महिन्याचा महाराष्ट्रव्यापी 22 जिल्ह्यांचा दौरा येत्या 16 तारखेपासून त्या ठिकाणी सुरू होतोय। 16 मे पासून 15 जुलैपर्यंत हा 2 महिन्याचा त्या ठिकाणी दौरा असेल। त्या दौऱ्यामध्ये जवळजवळ 22 जिल्हे, 100 विधानसभा असा हा संपूर्ण दौरा असेल। त्या दौऱ्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती निवडणुका असतील, त्या निवडणुकीच्या दृष्टीने पूर्वतयारीचा भाग असेल। त्याचबरोबर शिवसेना संघटनेचे पदाधिकारी शाखा प्रमुखपासून तर जिल्हा प्रमुखपर्यंत कशा प्रकारे काम करत आहे त्याची चाचपणी असेल। या सर्व पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी तो दौरा त्या ठिकाणी होतोय। देशामध्ये पाण्याची कमतरता नाही तर नियोजनाचा अभाव आहे। मंत्री नितीन गडकरी यांनी खंत व्यक्त केली। एक दिवस विदर्भ आत्महत्या मुक्त होणारच असा विश्वास देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे। जहाँ जहाँ काम करते हैं उसके लिए पानी के ऊपर विशेष कार्यक्रम अगर आप करेंगे तो बहुत अच्छा होगा। जो प्रिंट मीडिया है वो अपने विशेष रूप से लेख लिखकर, इसमें एडिटोरियल लिखकर लोगों को जगाने के लिए अगर मदद करेंगे तो वो भी बहुत बड़ा काम होगा। और आप सबके सहयोग से कठिन है पर हमारा विश्वास है कि एक दिन विदर्भ आत्महत्या मुक्त होगा। बिहारमध्ये प्रेम प्रकरणाच्या वादातून हत्या करण्यात आली। सुरक्षा रक्षकाची लोखंडी सळीने हत्या करण्यात आली। मुंबईच्या वडाळा परिसरामध्ये ही घटना घडली। दुसऱ्या सुरक्षा रक्षकाने हत्या केल्याचा आरोप आहे। तर पोलिसांमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। तर पोलिसांनी संबंधित घटनेचा तपास सुरू करण्यात केलेला आहे। व्यापारी स्वार्थासाठी महाराजांच्या पुतळ्याचं स्थलांतर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी गंभीर आरोप केला। शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही असं सरनाईकांनी म्हटलेलं आहे। सुशोभीकरणाची जबाबदारी मी घ्यायला तयार असल्याचंही सरनाईकांनी म्हटलं। तर हा केवळ एक पुतळ्याचा प्रश्न नसून मीरा भाईंदर शहरातील मराठी माणसाच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न असल्याचा संताप आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला आहे। कागदपत्रांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी 2 किलोमीटरच्या अंतराचा राज्याचा GR दाखवला। त्याचबरोबर ह्या पुतळ्या 20 वर्षानंतर एवढं त्या पुतळ्या स्थलांतरित करण्याचा यांना निर्णय झाला, त्या बाबतीत सुद्धा कागदपत्र मी या ठिकाणी ठेवलेली आहेत। महासभेमध्ये जे विषयपत्रिकेवर विषय येतात ते फक्त विषय येतात, मात्र गोषवारा दिला जात नाही। जर गोषवारा दिला असता तर ही वेळ या ठिकाणी आली नसती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।